हॅलो सिद्धेश, अनुजा, आवाज येतोय ना? आवाज येतोय ना माझा? येतोय सर. ओके. हो. बघा, आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये 11th अकाउंटन्सी पहिला टॉपिक आपण सुरू केला होता, ज्यामध्ये आपण व्हॉट इज द मिनिंग ऑफ अकाउंटिंग अँड बुक किपिंग, व्हॉट इज द मिनिंग ऑफ अकाउंटिंग अँड बुक किपिंग हे बघितलं, ज्यामध्ये अकाउंटिंग हे बिझनेससाठी किती इम्पॉर्टंट आहे, ती बिझनेसची लँग्वेज कशी होते. त्यानंतर बुक किपिंग म्हणजे काय, अकाउंटिंग म्हणजे काय, दोघांमध्ये काय संबंध आहे, बुक किपिंगचे काम कोण करते, अकाउंटिंगची जबाबदारी कोणावरती असते, हे आपण बघितलं. त्यानंतर पुढे जाऊन आपण बुक किपिंगच्या ज्या काही शास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत ते आपण बघितल्या, त्याचं मिनिंग आपण समजावून घेतलं. ज्या व्याख्यांमध्ये आपण बाटली बॉय, पॉट, कार्टर यांच्या व्याख्या बघितल्यात. त्यानंतर बुक किपिंगच्या बाबतीमध्ये आपण त्याचे फीचर्स बघितले की बुक किपिंग बिझनेससाठी कसे कसे सर्व्हिस प्रोव्हाइड करतं, जसं ते बिझनेसचं रेकॉर्ड तयार करतं, ते रेकॉर्ड जतन करून ठेवतं. त्या रेकॉर्डमध्ये फक्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शनच रेकॉर्ड केले जातात, म्हणजे ज्या ट्रान्झॅक्शनना पैशाचं मूल्य प्राप्त असतं, मग ते अशा पद्धतीने रेकॉर्ड केलं जातं की जेणेकरून आपल्याला एक ठराविक पिरियडचं मेंटेन केल्यानंतर, म्हणजे तो पिरियड जो आहे तो एका वर्षाचा कालावधी असतो. वर्ष संपल्यानंतर आपल्या व्यवसायाने नफा कमवला की तोटा कमवला, आपण किती फायद्यात आहोत किती तोट्यात आहोत, आपल्यावरती किती कर्ज आहे, या सगळ्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करता येतं. हे सगळं रेकॉर्ड व्यवस्थितपणे मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला काही तत्वांचा, प्रिन्सिपलचा, नियमांचा, कायद्यांचा वापर करावा लागतो. ज्यावेळेला असं या चौकटीचा वापर तिथे होतो त्यावेळेला त्याला शास्त्र असं म्हणून म्हटलं जातं, कारण त्याला एक कायद्याची चौकट तयार होते, एका नियमांची चौकट तयार होते. असे जे काही ट्रान्झॅक्शन होतात ते कायद्याच्या दृष्टीने महत्वाचे असतात, पुरावे म्हणून सादर करता येतात, म्हणून ते ज्या पद्धतीने घडले, ज्या क्रमाने घडले त्या क्रमानेच ते रेकॉर्ड केले जातात. त्यामुळे असं जे काही रेकॉर्ड आहे, भविष्यामध्ये आपण कोणत्या व्यापाऱ्याकडनं काय रेटने आपण मटेरियल खरेदी केलं होतं किंवा त्यावेळी जी सिच्युएशन आली होती ती आपण कशा प्रकारे हँडल केली होती, मागच्या वेळी आपण एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला किती खर्च आला होता, या सगळ्याचा रेफरन्स घेण्यासाठी आपल्याला या अकाउंटिंग रेकॉर्डची मदत होत असते, म्हणून ते फ्युचर रेफरन्स म्हणून वापरलं जातं. त्यानंतर आपण बघितलं होतं बुक किपिंगचे ऑब्जेक्टिव्ह बघितले होते की बुक किपिंग मध्ये आपण जे रेकॉर्ड मेंटेन करतो ते ऍक्युरेट मेंटेन केलं जातं. म्हणजेच काय, जेवढे पैसे आपण दिले तेवढ्याचाच मोबदला आपण प्राप्त केला. मग हे जे काही आपण पैसे मोजले म्हणजे किंमत मोजली आणि त्याच्या बदल्यामध्ये मोबदला प्राप्त केला, हा ज्या पद्धतीने आपण व्हॅल्युएशन केलेला आहे त्याच पद्धतीने तो ऍक्युरेट नोंदवला जातो. म्हणजेच दिलेली किंमत आणि मिळालेला मोबदला या दोघांचे व्हॅल्युएशन हे सारखंच आहे. त्यानंतर हे जे काही आपण व्यवसायाचे ट्रान्झॅक्शन करतो हे डेट वाईज आणि क्रम वाईज रेकॉर्ड केले जातात. हे परमानंट रेकॉर्ड असतं, कारण कायद्याच्या दृष्टीने त्याला महत्व असतं. या प्रकारे आपण बुक किपिंगचे ऑब्जेक्टिव्ह बघितले. त्यानंतर आपण बुक किपिंगचे इम्पॉर्टन्सही बघितले. बुक किपिंगचे इम्पॉर्टन्स बघितलेत आपण की जे काही आपण रेकॉर्ड करतो हे रेकॉर्ड परमानंटली केलं जातं. त्याचबरोबर हे जे रेकॉर्ड आहे हे सायंटिफिक असतं, कारण आपण त्यासाठी नियम, कायदे, त्यानंतर तुमचे काही ट्रॅडिशन्स या सगळ्याचा वापर केला जातो. आता ट्रॅडिशन म्हणजे काय किंवा तुमच्या कन्सेप्ट म्हणजे काय किंवा तुमच्या कन्व्हेन्शन म्हणजे काय, तर जसं आपण घरामध्ये काही सण सूद हे जसे परंपरेने आले त्या परंपरेने आपण पूर्ण पुढे करतो. मग ह्याच्या काही परंपरा आहेत, व्यवसायामध्ये सुद्धा अशा परंपरा पुढे आलेल्या आहेत, कारण व्यवसाय हा काल तयार झाला आणि आज आपल्या पुढे आज आला अशातली गोष्ट नाही. याला सुद्धा अगदी रामायण, महाभारत आणि त्याच्या अगोदरचा इतिहास आहे. मग या व्यवसायातून जे जे काही अनुभव येत गेले त्यातून त्यांनी काही नियम बनवले, काही तत्व बनवले, काही कन्सेप्ट बनवल्या. मग त्या पद्धतीने आपण त्यांचं मार्गदर्शन घेऊन किंवा त्यांचा आपण अभ्यास करून आपण आपला रेकॉर्ड करत असतो. आणि हे जे काही आपण त्याचं मार्गदर्शन घेऊन रेकॉर्ड करत असतो यालाच कन्व्हेन्शन असं म्हटलं जातं. मग असं जे काही रेकॉर्ड आहे हे आपल्या भविष्यामध्ये सुद्धा कामा येणार असतं, म्हणून असं रेकॉर्ड हे परमानंट रेकॉर्ड असतं. आणि हे रेकॉर्ड अशा कन्व्हेन्शनचा, शास्त्रांचा, नियमांचा,
कायद्यांचा वापर करून मेंटेन केलं जातं, म्हणून त्याला सिस्टमॅटिक आणि सायंटिफिक असं म्हटलं जातं. म्हणूनच हे जे काही रेकॉर्ड आहे जे सिस्टमॅटिक अँड परमनंट रेकॉर्ड हे त्याचं इम्पॉर्टन्स होतं. आता हे जे काही आपलं अकाउंटिंग आहे किंवा बुक किपिंग आहे यामध्ये फायनान्शियल इन्फॉर्मेशन रेकॉर्ड केली जाते. फायनान्शियल इन्फॉर्मेशन म्हणजे काय की ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक व्यवहार हा पैशांमध्ये मोजला जातो, म्हणजे त्या व्यवहाराला पैशाचं स्वरूप असेल. ज्या व्यवहारांमध्ये पैसे इन्व्हॉल्व नसतात म्हणजे पैसा इन्व्हॉल्व नसतो त्याला त्याचं अकाउंटिंग केलं जात नाही. म्हणूनच असं म्हटलं जातं की अकाउंटिंग रेकॉर्ड्स ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. जसं मी आपण डेमो लेक्चर मध्ये पण बघितलं होतं की ट्रान्झॅक्शनचे आपण काही प्रकार बघितले होते. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं बार्टर ट्रान्झॅक्शन, त्यानंतर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, मग नंतर मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचे आपण प्रकार केले होते कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. मग बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? बार्टर ट्रान्झॅक्शन याचा अर्थ वस्तू विनिमय, म्हणजे वस्तूंच्या बदल्यामध्ये वस्तू. ज्या वेळेला पैसा अस्तित्वात नव्हता किंवा विनिमयाचं असं काही मौल्यवान साधन अस्तित्वात नव्हतं त्यावेळेला जे काही समाजामध्ये लोक राहायचे म्हणजे आपले जे पूर्वज राहायचे ते आपल्याकडे जास्तीच्या असलेल्या वस्तू, उदाहरणार्थ माझ्याकडे बटाटे जास्त आहेत तर मी बटाटे समोरच्या व्यक्तीला देईन, पण त्याच्याकडनं मला जे गहू आवश्यक आहे तेवढे गहू देईन. पण त्यावेळेला त्या वस्तू मोजमापनाचं साधन नव्हतं. तर मोजमापनाचं साधन नसल्यामुळे ते व्हॅल्युएशन कसं करायचं किंवा त्याची किंमत कशी मोजायची याच्या बाबतची कुठल्याही प्रकारची सोय नव्हती. अर्थातच असंही नसल्या कारणाने त्यावेळेला वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तू दिल्या जायच्या. असं जे काही वस्तूंच्या बदल्यामध्ये वस्तू देणं घेणं घेवाण होती यालाच बार्टर ट्रान्झॅक्शन म्हटलं जातं. आजही ही पद्धत बंद झाली आहे असं म्हणता येणार नाही, ती आजही पद्धत वापरली जाते. उदाहरणार्थ जर आपल्याकडे साखर संपलेली असेल तर आपण म्हणतो की जा शेजारच्या मावशीकडनं वाटीभर साखर उसने घेऊन ये, आणि मग आपली गरज भागली की नंतर आपण पुन्हा आपण साखर आणल्यानंतर वाटीभर साखर त्यांना नेऊन देतो. त्याचबरोबर आपण जर समजा गव्हात बाजरीची भाकरी खायची असेल तर शेजारच्या मावशीकडनं आपण डबाभर बाजरीचं पीठ घेऊन येतो आणि त्यांना आपल्याकडचं गव्हाचं पीठ देतो. इथे आपण कुठल्याही पद्धतीने पैशांचं मोजमाप केलं नाही, फक्त वस्तूंच्या बदल्यामध्ये वस्तूंची देवाणघेवाण केली, यालाच बार्टर ट्रान्झॅक्शन म्हटलं जातं, म्हणजेच वस्तू विनिमय म्हटलं जातं. मग आता हे जे काही वस्तू विनिमय पद्धत आहे ही एका लिमिट पर्यंत ठीक होती, पण ज्या वेळेला व्यवहार अस्तित्वात आले, व्यापार अस्तित्वात आले, माणसांना नफा तोटा कळायला लागला त्यावेळेला मात्र त्यांनी ह्या वस्तू पैशांमध्ये मोजायचं असं ठरवलं. मग म्हणजेच त्यांनी काय केलं की पैशाची निर्मिती केली, काहीतरी अशी वस्तू असायला पाहिजे की ज्याच्यामध्ये आपल्याला या वस्तू मोजता यायला पाहिजे. परंतु मग ठीक आहे आता याची किंमत ठरवायची म्हणजे पैसा लागणार इथपर्यंत तर झालं, पण किती किमतीला किती वस्तू द्यायची हाही प्रश्न आला. म्हणून त्या वस्तू मोजमापनाचं साधन सुद्धा गरजेचं होतं. मग त्यावेळेला किलो, लिटर, मीटर, नग हे परिमाण तयार झाली, म्हणजेच हे युनिट्स तयार झाले. हे जे काही युनिट्स आहेत या युनिट्समुळे आपल्याला त्या वस्तूची पैशामधली किंमत मोजणं शक्य व्हायला लागलं. बघा, ज्या वेळेला आपल्याला पैशामध्ये एखाद्या वस्तूची किंमत मोजायची असते त्यावेळेला नुसता पैसा असून चालत नाही, तर ती वस्तू कशी मोजायची याचे युनिट्स, मेजर्स ऑफ युनिट्स सुद्धा गरजेचे असतात. मग यातूनच मग अशी जी काही इन्फॉर्मेशन आहे जी आपल्याला मोजता येते, जिचं पैशामध्ये किंमत ठरवता येते, म्हणजेच त्यावरनं आपल्याला आपण किती नफा कमवलात, किती तोटा झालात, आपल्या मालमत्ता किती आहेत, आपल्यावरती किती कर्ज झालं, याचं मोजमाप करता यावं यासाठी आपल्याला याची गरज पडते. आणि हे सहज करता यावं म्हणून अकाउंटमध्ये फक्त आणि फक्त मॉनिटरी ट्रान्झॅक्शनच रेकॉर्ड केली जातात. तिसरं जे काही इम्पॉर्टन्स आहे ते आहे आपल्याला या इन्फॉर्मेशन वरनं व्यवसायाच्या बाबतचं प्लॅनिंग करता येतं. जर आपला व्यवसाय कुठे कमी पडत असेल तर त्याच्या बाबतचे आपल्याला निर्णय घेता येतात. म्हणजेच काय, ही जी काही फायनान्शियल इन्फॉर्मेशन आहे ही बिझनेसमॅनला निर्णय घेण्यासाठी, भविष्याचं प्लॅनिंग करण्यासाठी
रेफरन्स म्हणून कामात येईल. मग आता डिसिजन कशाचे घ्यायचे आणि रेफरन्स कशाचा घ्यायचा? जसं उदाहरणार्थ आपल्याकडून मागच्या वर्षी 1 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता. त्यामध्ये आपल्याला 30 लाख रुपये नफा झाला होता. या वर्षी आपण व्यवसाय 2 कोटी रुपयांचा केला, पण तरी सुद्धा आपल्याला नफा फक्त 30 लाख रुपये झाला. 1 कोटी व्यवसायामध्ये 30 लाख रुपये नफा आणि या वर्षी 2 कोटी रुपयांच्या व्यवसायामध्ये सुद्धा 30 लाख रुपयेच नफा. का बरं असं होतं? मग आपला तुलना जर केली विक्रीशी तर आपला नफा वाढायला हवा होता, पण आपला नफा मात्र वाढला नाही. वाढला नाही म्हणजे कुठेतरी आपली काहीतरी चूक झाली, म्हणजेच आपल्याला चुकीच्या बाबतीमध्ये काहीतरी निर्णय घ्यावा लागेल किंवा आपली चूक कुठे झाली ही आपल्याला शोधावी लागेल. मग आपल्या असं लक्षात आलं की आपण ह्या वर्षी खर्चच खूप केले. आपण जे लेबर नेमले होते त्यांनी जेवढं काम करायला पाहिजे होतं तेवढं काम त्यांनी केलं नाही, त्यांनी टाइमपास केला आणि फुकटच्या कामाचेच पगार घेतला. मग आता आपण पुढच्या वर्षी अशी चूक व्हायला नको म्हणून एकतर आपण लेबर कमी केले पाहिजे किंवा त्यांच्यावरती जास्त कंट्रोल करून जास्तीत जास्त काम घेतलं पाहिजे, तरच आपला त्याचा फायदा होईल. म्हणजेच मागच्या इन्फॉर्मेशनचा रेफरन्स घेतला, या वर्षाच्या इन्फॉर्मेशनची तुलना केली आणि आता पुढच्याच्या बाबतीमध्ये आपण प्लॅनिंग करतोय आणि हे प्लॅनिंग करताना आपण निर्णय घेतोय की आपल्या लेबरने टाइमपास केलेला आहे, आपल्याला त्यांच्यावरती कंट्रोल करायचं. यासाठी आपल्याला या फायनान्शियल इन्फॉर्मेशनची गरज पडते. अर्थातच जसं आता मी इतक्या सांगितलं तुम्हाला की ह्या इन्फॉर्मेशनमुळे आपण कुठे चूक झाली, कुठे कमी पडलो, बिझनेसमध्ये कुठे लक्ष देण्याची गरज आहे याचं आपल्याला इन्फॉर्मेशन मिळतं आणि त्यामुळे आपल्याला त्या घटकावरती त्या गोष्टीवरती नियंत्रण ठेवता येईल. जसं मी तुम्हाला इतक्यात उदाहरण सांगितलं की आपल्या लेबरने टाइमपास केला, त्यांनी फुकटचा पगार घेतला म्हणून आपल्याला 30 लाख रुपये कमी प्रॉफिट झाला असं म्हणूया. कारण 1 कोटी रुपयांना 30 लाख रुपये तर 2 कोटी रुपयांना 60 लाख रुपये नफा व्हायला पाहिजे होता, हा आपला एक प्लॅनिंग होता. परंतु 30 लाख रुपये कमी झाले कारण लेबरने टाइमपास केला आणि फुकटचा पगार घेतला. हरकत नाही. म्हणजेच आपल्याला आता भविष्याचं प्लॅनिंग करायचंय आणि आपल्याला आत्ताच निर्णय घ्यायचा आहे की आपण ह्या लेबरवरती कंट्रोल केलं पाहिजे. मग हे कंट्रोल करण्यासाठी जर आपल्याकडे वेळ नसेल तर आपण 10-20 हजार रुपये महिन्याचा किंवा 25 हजार रुपये महिन्याचा एखादा सुपरवायझर तरी नेमला पाहिजे, जेणेकरून तो यांच्याकडनं काम करून घेईल. आणि आणि आपला व्यवसायाचं टार्गेट जर आता आपण 3 कोटी रुपयांचं केलं तर आपल्याला 30-30-30 याप्रमाणे आपल्याला 90 लाख रुपयांचा प्रॉफिट झाला पाहिजे. मग यासाठी आपण असं ठरवलं की या लोकांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा लक्ष ठेवण्यासाठी एक सुपरवायझर नेमूया. म्हणजेच आपल्याला कळालं की आपलं लिकेज कुठे, आपण कुठे कमी पडतो आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. म्हणजे जिथे आपण कमी पडतो तिथे आपल्याला कंट्रोलिंग करण्यासाठी निर्णय घेता येतो. त्यानंतर पुढचं जे काही इम्पॉर्टन्स आहे ते आहे आपली जी काही फायनान्शियल इन्फॉर्मेशन आहे, उद्या जर काही वाद तयार झाले, उदाहरणार्थ कस्टमर आपल्याकडनं 5,000 रुपयांचा माल उधारीवरती घेऊन गेला, त्याला आपण डील वगैरे काही दिलं नाही, फक्त कच्च्या डायरीवरती लिहून ठेवलं आणि तो नंतर 5,000 रुपयांना नाकाबंद केला, तर आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नसल्या कारणाने आपण त्याच्यावरती कुठलीही कारवाई करू शकत नाही. मात्र जर आपण त्याचं रीतसर उधारीचं बिल बनवलं, त्याच्यावरती त्याची सही घेतली, या प्रकारचे पुरावे जर आपल्याकडे असतील तर आपण त्याला त्याच्या प्रकारचं जाब किंवा त्याच्यासाठी आपण कोर्टामध्ये वसुलीला जाऊ शकतो. मात्र या अशा प्रकारचे जर पुरावे आपल्याकडे नसतील तर आपण त्याच्याकडनं कुठल्याही प्रकारची वसुली करू शकत नाही. म्हणून आपली जी काही फायनान्शियल इन्फॉर्मेशन आहे ही कोर्टामध्ये पुरावा म्हणून उपयोगी पडते. उदाहरणार्थ आपण आपल्या एका सप्लायरकडनं म्हणजे जो व्यक्ती आपल्याला माल पुरवतो त्याच्याकडनं 1 लाख रुपयांचा माल घेतला होता. त्याच्यापैकी आपण त्याला 20,000 रुपये चेकने दिले होते, 20,000 रुपये आपण फोन पेने दिले होते आणि 20,000 रुपये आपण रोखीने दिले होते. बँकेने आपण पैसे दिले, चेकने दिले, त्याच्यामुळे बँकेमध्ये त्याचा व्यवहार आला, बँक स्टेटमेंटला आपल्याला त्याचा पुरावा मिळेल. फोन पेने पैसे दिलेत, पैसे खात्यावरूनच गेलेत, फोन पेचे एक्नॉलेजमेंट नंबर आले, त्याचं बँकेच्या स्टेटमेंटवरती पण त्याचा रेकॉर्ड आलेला.
पण जे रोखीने पैसे आपण त्या व्यक्तीला दिलेले आहेत त्याच्या बाबतची जर आपण त्याच्याकडनं पावती घेतली नाही तर मात्र गोंधळ होऊ शकतो. जर त्याच्या बाबतची आपण जर त्याच्याकडनं रितसर पावती घेतलेली असेल तर मात्र मग गोंधळ होऊ शकत नाही. म्हणजेच काय, उद्या जर काही वाद तयार व्हायची वेळ आली तर या प्रकारचे पुरावे आपल्याला सादर करता येतात आणि तो वाद आपल्याला मिटवता येतो. म्हणजेच आपल्याला आपली बाजू सेफ करता येईल. म्हणून आपली फायनान्शियल इन्फॉर्मेशन जी कोर्टामध्ये किंवा लवादासमोर जे काही वाद तयार होतील त्याच्यासाठी पुरावा म्हणून ग्राह्य असते. आता आपली जी काही फायनान्शियल इन्फॉर्मेशन आहे याच्यामध्ये आपण मालाची खरेदी करतो, आपण मालाची विक्री पण करतो. मग खरेदी विक्री केली तर यावरती गव्हर्नमेंटला आपल्याला टॅक्स द्यायचा असतो. त्यानंतर आपण जो काही नफा कमवतो माहिती आपलं उत्पन्न होतं त्यावरती गव्हर्नमेंटला आपल्याला इन्कम टॅक्स द्यायचा असतो. मग आपण इन्कम टॅक्स किती द्यायचा आहे, जीएसटी किती भरायचा आहे, याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला या रेकॉर्डचा म्हणजे फायनान्शियल इन्फॉर्मेशनचा वापर होत असतो. याप्रमाणे आपल्या आणि बुक किपिंगची ही इम्पॉर्टन्स आहे. आता पुढे आहे युटिलिटीज, म्हणजेच आपल्या अकाउंटिंगचे युजर्स कोणते आहेत. या युजर्स मध्ये आपण बघितले होते नंबर 1 ओनर. ओनर याचा अर्थ आपल्या व्यवसायाचा मालक. आता प्रश्न असा आहे की सर आता आपणच मालक आहोत परंतु आपण या अकाउंटचा वापर कसा केला जातो तो त्या अकाउंटचा आपण स्टडी करतो आहोत. म्हणून आपण एक तिराहित व्यक्ती म्हणून याचा अभ्यास करणार आहोत. समजा जो काही व्यवसायाचा मालक आहे ए हा व्यवसायाचा मालक समजूया किंवा आपण थोडा वेळ सिद्धेश हा व्यवसायाचा मालक आहे असं समजूया. मग सिद्धेश व्यवसायाचा मालक आहे, मग सिद्धेशने त्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवले. त्याच्यामुळे सिद्धेशला त्या व्यवसायाकडनं काही अपेक्षा आहे की या व्यवसायातनं मला नफा मिळावा. म्हणजे सिद्धेश हा स्वतःला त्या व्यवसायापासून वेगळं समजतोय. जसा सिद्धेश आपल्या मित्राला पैसे उसनवारी देतोय आणि त्याला ही अपेक्षा आहे की आपल्या मित्राने आपल्याला 1 हप्त्यामध्ये आपले पैसे परत करावे. त्याचप्रमाणे सिद्धेशने जसे व्यवसायात पैसे गुंतवले तर त्या व्यवसायाकडनं सुद्धा त्या सिद्धेशला अपेक्षा आहे की व्यवसायाने मला माझं भांडवल आणि त्याच्यावरती 2 पैशाचा लाभ म्हणजे प्रॉफिट कमवून द्यावं. मग आपण व्यवसायामध्ये सिद्धेशने किती पैसे गुंतवले, मग वर्षभर सिद्धेशनेच्या व्यवसायाने म्हणजे सिद्धेशने किती रुपयांचा माल खरेदी केला, किती रुपयांचा माल विकला, त्यातून त्या व्यवसायाने किती नफा कमवला आणि सिद्धेशच्या वाट्याला किती आला, याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी जोपर्यंत अकाउंटिंग होत नाही तोपर्यंत सिद्धेशला ही इन्फॉर्मेशन कळणार नाही. म्हणून ओनर या नात्याने सिद्धेशला या फायनान्शियल इन्फॉर्मेशनची गरज आहे. याचबरोबर सिद्धेशला भविष्यामध्ये आपण व्यवसायामध्ये किती भांडवल वाढवावं, व्यवसाय किती वाढवावा याबाबतचे निर्णय घेण्यासाठी या फायनान्शियल इन्फॉर्मेशनची गरज पडेल. आता पुढचं जे काही युजर्स आहेत ते आहेत मॅनेजमेंट. आता सिद्धेशला सगळ्याच गोष्टीमधलं नॉलेज राहील असं नाही. जसं उदाहरणार्थ सिद्धेशला इन्कम टॅक्स काय आहे माहिती असेल, सांगू शकत नाही. जीएसटी काय आहे याचंही नॉलेज असेल, सांगू शकत नाही. त्यानंतर इम्पोर्ट कसं करावं, एक्सपोर्ट कसं करावं याच्याबाबतचं नॉलेज असेल, माहित नाही. मग आता या गोष्टींसाठी त्याला काही एक्सपर्ट लोकांची मदत घ्यावी लागेल. उदाहरणार्थ इन्कम टॅक्स, सेल टॅक्स साठी म्हणजे जीएसटी साठी चार्टर्ड अकाउंटंट पाहिजे. कायदेशीर गोष्टींच्या नॉलेजसाठी त्याला एखादा लॉयर पाहिजे. त्यानंतर लेबरवरती लक्ष ठेवण्यासाठी त्याला कंपनीमध्ये मॅनेजर पाहिजे. त्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्यासाठी त्या प्रकारचे त्याला ब्रोकर पाहिजे. मग या लोक जे काही आहे त्या लोकांची ज्या वेळेला तो मदत घेतो आणि त्याचा वापर आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी करतो तर त्यावेळेला या लोकांना सुद्धा या आपल्या अकाउंटिंग इन्फॉर्मेशनची गरज पडते. की व्यवसाय कुठला व्यवसाय हा व्यापारी कुठला व्यवसाय करतोय, म्हणजे सिद्धेश कुठला व्यवसाय करतो आहे, व्यवसाय किती छोटा आहे किंवा किती मोठा आहे, व्यवसायाला किती काय एक्सपोर्ट करू शकतो,
व्यवसायासाठी कुठले कुठले टॅक्स ऍप्लिकेबल आहे, या सगळ्याचं नॉलेज घेण्यासाठी मॅनेजमेंटला आपल्या फायनान्शियल इन्फॉर्मेशनची गरज पडते. त्यानंतर पुढे आहेत फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजेच लेंडर्स. आता फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजेच कोण हो, तर ज्या संस्था आपल्या व्यवसायाला कर्ज पुरवठा करतात. उदाहरणार्थ बँका, फायनान्स कंपन्या, त्यानंतर गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन, फायनान्शियल डेव्हलपमेंट महामंडळ, या प्रकारची जी काही संस्था आहेत, या आपल्या व्यवसायाला कर्ज पुरवठा करत असतात. उदाहरणार्थ ICICI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया. मग आता हे जे काही बँका आहेत किंवा हे जे काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत, यांनी आपल्याला कर्ज कशाच्या स्वरूपावरती देतील किंवा कशाच्या भरोश्यावरती देतील, तर व्यवसाय कुठला व्यवसाय करतो, या व्यवसायाला किती स्कोप आहे, आतापर्यंत व्यवसायाने किती विक्री केलेली आहे, व्यवसायाचे किती ग्राहक आहेत म्हणजे कस्टमर्स आहेत, किती नफा कमवतोय, तोटा झालाय तर का झालाय, व्यवसायाकडे मालमत्ता किती आहे, व्यवसाय आपल्याला कुठली मालमत्ता तारण देऊ शकतो, आणि मग आपण या व्यवसायाला किती कर्ज द्यावं, याबाबतची माहिती मिळवण्यासाठी या संस्थांना आपल्या फायनान्शियल इन्फॉर्मेशनची गरज असते. त्यानंतर पुढे आहेत इन्व्हेस्टर. आता इन्व्हेस्टर आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे बँका म्हणजेच लेंडर्स यांच्यामध्ये फरक आहे. हे जे काही लेंडर्स आहेत म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत, या आपल्याला कर्जाऊ भांडवल देतात म्हणजेच बॉरोविंग्स देतात, लोन देतात. ज्यावेळेला आपण लोन घेतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यावरती इंटरेस्ट पे करायचं असतं. बॉरोविंग वरती म्हणजे लोन वरती आपल्याला काय पे करायचं असतं, इंटरेस्ट पे करायचं असतं. मात्र जे इन्व्हेस्टर असतात ते इन्व्हेस्टर मात्र त्यांना व्याज द्यायचं नसतं म्हणजे इंटरेस्ट पे करायचं नसतं. ते नफ्यात सहभागी होण्यासाठी म्हणजेच ते व्यवसायातली रिस्क घ्यायला तयार असतात. कारण व्यवसायामध्ये रिस्क फॅक्टर जास्त असतं कुठलाही व्यवसाय असतो. ज्यावेळेला एखादा व्यावसायिक त्या व्यवसायातले रिस्क घेऊन त्या व्यवसायामध्ये उतरतो, त्यावेळेला त्याला विदाऊट रिस्क जेवढं काय उत्पन्न मिळणार असतं नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त त्याला फायदा होणार असतो, या आशेने तो येत असतो. म्हणून या ज्या काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत या रिस्क घ्यायला तयार नसतात आणि म्हणून त्या व्याजावरती आपलं काम भागवतात. त्यांना एक ठराविक उत्पन्न हवं असतं. मात्र इन्व्हेस्टर हे त्या व्यवसायामधील रिस्क घ्यायला तयार असतात कारण त्यांना बँक व्याजदरापेक्षा जास्त अपेक्षा असते आणि म्हणून ते नफ्यात सहभागी व्हायला तयार आहेत. असे जे काही लोक आहेत त्यांना इन्व्हेस्टर म्हटलं जातं. म्हणजे इन्व्हेस्टर काय करतात तर बिना व्याजी भांडवल पुरवतात, मात्र ते नफ्यात सहभागी होतात म्हणजेच ते एकतर पार्टनर होतील, शेअर होल्डर होतील किंवा जॉईंट व्हेंचर करतील किंवा आपल्याला व्हेंचर कॅपिटल प्रोव्हाइड. या प्रकारचे जे काही लोक आहेत त्यांना इन्व्हेस्टर म्हटलं जातं. मग त्यांनी आपल्या व्यवसायाला किंवा सिद्धेच्या व्यवसायाला किती भांडवल पुरवावं, का पुरवावं, कशाच्या बेसवरती पुरवावं, सिद्धेश असा काय व्यवसाय करतो, त्यातून आम्हाला काय नफा होईल, याची सगळ्याची इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी या इन्व्हेस्टर्सला आपल्या फायनान्शियल इन्फॉर्मेशनची आवश्यकता असते. पुढचे जे काही युजर्स आहेत ते आहेत लेबर युनियन्स. लेबर युनियन्स म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये असलेल्या एम्प्लॉईजची युनियन. आता यांना आपल्या फायनान्शियल इन्फॉर्मेशनची गरज काय हो, अर्थातच ते जर नसतील तर आपला व्यवसाय पुढे जाऊच शकत नाही. जे काही व्यवसायाचे 4 चाकं आहेत, भूमी लँड, श्रम लेबर, भांडवल कॅपिटल आणि संयोजक म्हणजेच एंटरप्रिनियर म्हणजेच ओनर, हे जे काही 4 चाकं आहेत त्यातलं 2 नंबरचं चाक म्हणजे लेबर आहे. आणि मग हे लेबर जेवढे प्रामाणिकपणे काम करतील, जेवढे इफिशियंटली काम करतील, तितका व्यवसायाला नफा जास्त होईल. कारण तितकं जास्त प्रोडक्शन होईल, तितका जास्त सेल होईल आणि मग तितका जास्त आपल्याला नफा होईल. मग जर हे लेबर आपल्या व्यवसायाला फायदा करून देण्याच्या दृष्टीने जर ते काम करत असतील
तर त्यांच्या कष्टांचा मोबदला, योग्य तो मोबदला त्यांना मिळायला पाहिजे. म्हणजे त्यांना योग्य पगार मिळायला पाहिजे, त्यांना बोनस मिळायला पाहिजे, त्यांना आरोग्याच्या सुविधा मिळायला पाहिजे, त्यांना ग्रॅच्युइटी मिळायला पाहिजे, त्यांना पीएफ मिळायला पाहिजे. या सगळ्या सुविधा त्यांना मिळाल्या. मग यांचे अधिकार किती या गोष्टीच्या बाबतीमध्ये, किती पगार वाढ व्हावी, किती बोनस मिळावा, हे सगळं जाणून घेण्यासाठी आणि मिळणारा जो काही मोबदला आहे तो योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी या लेबर युनियन्सला आपल्या फायनान्शियल इन्फॉर्मेशनची गरज असते. जर त्यांना त्याच्यामुळे जर काही तफावत वाटत असेल किंवा कमतरता वाटत असेल तर ते त्याबाबत आपल्या मॅनेजमेंटला सजेस्ट करतील किंवा देशाला म्हणजे मालकाला सजेस्ट करतील की बाबा रे इथे कमी आहेत, आम्हाला ते वाढवून दे. याच्यासाठी त्यांना आपल्या फायनान्शियल इन्फॉर्मेशनची गरज आहे. म्हणजेच काय, लेबर म्हणजे एम्प्लॉई आणि ओनर यांच्यामध्ये जो काही डिस्प्यूट तयार होणार आहे त्या डिस्प्यूटचं उत्तर किंवा त्याचं समाधान आपल्याला या फायनान्शियल इन्फॉर्मेशन मधून मिळत असतं. त्यानंतर पुढचे जे काही युजर्स आहेत ते आहेत गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंटला आपल्या फायनान्शियल इन्फॉर्मेशनची गरज काय, तर जसं आपण अगोदरच इम्पॉर्टन्स मध्ये बघितलं की आपले जे काही फायनान्शियल रेकॉर्ड आहेत हे फायनान्शियल रेकॉर्ड हे इव्हिडन्स म्हणून मान्य असतं. नंबर 1. नंबर 2, ज्याप्रमाणे आपण व्यवसाय करत असतो त्या व्यवसायाला गव्हर्नमेंटला काही टॅक्सेस पे करायचे असतात. उदाहरणार्थ जीएसटी टॅक्स आहे, प्रोफेशन टॅक्स आहे, त्यानंतर तुमचा इन्कम टॅक्स आहे. मग आपल्याला हे टॅक्सेस किती पेड करायचे आहे याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी गव्हर्नमेंटला आपल्या फायनान्शियल इन्फॉर्मेशनची गरज असते. त्याचबरोबर आपला व्यवसाय योग्य त्या पद्धतीने कायदेशीर रीतीने व्यवसाय करतोय का, या व्यवसायाचा समाजाला खरोखर फायदा होतोय का, याचा काही दुष्परिणाम तर समाजावरती होत नाहीये ना, काही पोल्युशनचे प्रॉब्लेम तयार होत नाहीयेत ना, या सगळ्याची माहिती घेण्यासाठी गव्हर्नमेंटला आपल्याला फायनान्शियल इन्फॉर्मेशनची गरज असते. त्यानंतर आहे पुढचे युजर्स आहेत कस्टमर्स. आता कस्टमर शिवाय व्यवसाय होऊ शकत नाही, यात काहीच वाद नाही. कारण कस्टमर हा मार्केटचा राजा आहे, किंग आहे. म्हणून आपल्याला कस्टमरला जपणं अत्यंत महत्वाचं असतं. मग आपण आपली वस्तू कशा पद्धतीने बनवतो, ती कस्टमरच्या किती फायद्याची आहे हे जाणून घेण्यासाठी, त्याचबरोबर आपला व्यवसाय किती जेन्युअनली व्यापार करतो, ही झाली एक गोष्ट. नंबर 2, समजा आपला एक छोटा व्यवसाय आहे, म्हणजे छोटी कंपनी आहे, पण आपल्याला एका मोठ्या कंपनीकडनं म्हणजे जिंदाल सारख्या कंपनीकडनं ऑर्डर भेटते. मग आपण जिंदाल सारख्या कंपनीची ऑर्डर आली की सपोज आपण असं म्हणूयात की 5 कोटी रुपयांची. मग त्यांनी आपल्याला 5 कोटी रुपयांची ऑर्डर का द्यावी, मग ते आपलं तपासून बघतील फायनान्शियल इन्फॉर्मेशन. हे लोक किंवा ही कंपनी आपली 5 कोटी रुपयांची ऑर्डर घ्यायच्या लायक आहेत काय, आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तू वेळेमध्ये पुरवतील काय, आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तूंची व्यवस्थित क्वालिटी मिळेल काय, त्यानंतर त्यांच्याकडे तेवढी मशिनरी आहेत काय, त्यांच्याकडे तेवढी जागा आहेत का, त्यांच्याकडे तेवढे लेबर आहेत का, हे सगळं जाणून घेण्यासाठी या एल&टी कंपनी किंवा ही जिंदाल कंपनी आपली फायनान्शियल इन्फॉर्मेशन गरजेची राहील. आणि त्यावरनं ते तपासतील की ही कंपनी आपली ऑर्डर पूर्ण करू शकते किंवा नाही. आणि म्हणून याच्यासाठी त्यांना आपल्या या फायनान्शियल इन्फॉर्मेशनची गरज आहे. त्यानंतर पुढचे जे काही युजर्स आहेत ते आहेत रिसर्चर. रिसर्चर आणि आपण असे म्हणूयात सोसायटी. आता रिसर्चर आणि सोसायटी कसे बघूया. जसे की रिसर्चर आहेत, या रिसर्चर लोक म्हणजेच शास्त्रज्ञ लोक जे समाजामध्ये जे काही व्यवसाय केले जातात किंवा जे काही इंडस्ट्रियलायझेशन होतं याच्याकडनं देशाला किती फायदा होतोय, होणारं इंडस्ट्रियलायझेशन योग्य आहे का, देशामध्ये किती लोकांना एम्प्लॉयमेंट तयार झालं, किती लोकांचे एम्प्लॉयमेंट गेलं, या व्यवसायात टाईपच्या व्यवसायामुळे पर्यावरणाची काही हानी होते का, हे सगळ्यांवरती रिसर्चर लोक अभ्यास करत असतात. देशाची प्रगती किती होते, मग देशाची प्रगती कशावरती अवलंबून राहील, तर देशातल्या उद्योगांवरती अवलंबून राहील. मग देशातले उद्योग म्हणजे व्यवसाय झाले. त्याचबरोबर सोसायटी.
सोसायटीला जसं समजा आपल्या एमआयडीसी मधली एखादी कंपनी बंद पडली, त्याच्यामध्ये आपले कोणी नातेवाईक कामाला असो किंवा नसो, पण आपल्या तोंडातून सहज शब्द निघून जातात, अरे अरे वाईट झालं, त्या लोकांचं आता काय होईल. म्हणजेच काय हो, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सोसायटी आणि आपला उद्योग म्हणजे समाजातील लोक आणि आपला उद्योग एक अशा बांधिलकीने एकत्र येतात. आणि त्यामुळे ही जी काही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा ही जी काही सोशल बांधिलकी आहे, यातूनच आपली फायनान्शियल इन्फॉर्मेशन या लोकांना सुद्धा गरजेची असते. कारण कंपनी बंद पडते त्यावेळी लोक सहज म्हणतात, का बंद पडली असेल, त्यांना तोटा झाला असेल का, तर त्यांना दुसरीकडे जायचं होतं. मग हे जे काही प्रश्नांची उत्तर आहेत ती आपल्या फायनान्शियल इन्फॉर्मेशन मधून उपलब्ध होते. यासाठी या फायनान्शियल इन्फॉर्मेशनची गरज असते. याप्रमाणे आपल्या जे काही अकाउंट आहेत किंवा आपलं बुककीपिंग आहे याचे हे युजर्स आहेत. हे जे काही नोट्स आहेत ह्या तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये टॉपिक संपण्याच्या अगोदर उपलब्ध होतील. त्या तुम्ही तुमच्या नोटबुक्स मध्ये व्यवस्थितपणे राईट डाऊन करून ठेवायच्या आहेत आणि म्हणजे तुम्हाला ते नंतर रेफरन्स म्हणून वापरता येतील. आता आपण पुढे बघतोय प्रॉपरली अकाउंटिंग म्हणजे काय. आता अकाउंटिंग म्हणजे काय, जसं आपण अगोदरच बुककीपिंग बघितलं की बुककीपिंग म्हणजेच आपले जे काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहेत त्याचं पद्धतशीरपणे रेकॉर्ड करणे, सिस्टमॅटिकली रेकॉर्ड. मग अकाउंटिंग म्हणजे काय, तर अकाउंटिंग इज द प्रोसेस, जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं पहिल्या स्लाइड मध्ये की बुककीपिंग आणि अकाउंटिंग हे एकमेकाशी संलग्न आहे. हे संलग्न कसे आहेत, तर जिथे बुककीपिंग सुरू होते आणि संपते, संपल्यानंतर लगेच अकाउंटिंग सुरू होते. म्हणजे बुककीपिंग हे अकाउंटिंगचा एक भाग आहे. बुककीपिंग या अकाउंटिंगचा भाग असल्यामुळे अकाउंटिंग हे मुळातच पहिल्या स्टेज पासूनच चालू झालेलं आहे. आणि म्हणूनच अकाउंटिंग इज द प्रोसेस, ही एक प्रोसेस आहे. काय, त्याच्यामध्ये बुककीपिंगचाही पार्ट आहे. आयडेंटिफाय करणे, झालेला ट्रान्झॅक्शन शोधा, त्याच्यामध्ये पैशाचं मोजमाप आहेत का, मेजर करा, मेजरिंग. नंतर त्याचं रेकॉर्डिंग करा, रेकॉर्डिंग. मग हे जे काही रेकॉर्डिंग झाले त्याचं समरायझिंग करा आणि मग ते समरायझिंग झालेलं रेकॉर्ड तुम्ही तुमचे जे काही युजर्स आहेत त्यांच्यासोबत शेअर करा आणि त्यातनं तुम्ही व्यवसायाला नफा झालाय तोटा झालाय ते फायनान्शियल रिझल्ट त्यांना कॅल्क्युलेट करून द्या. या प्रकारे आयडेंटिफाईंग, मेजरिंग आणि रेकॉर्डिंग हे झाले बुककीपिंगच्या स्टेप्स. जिथे बुककीपिंग संपलं तिथून पुढे तुमचं अकाउंटिंग चालू झालं. समरायझिंग, calculating, analyzing, and communicating the financial information to various users of the information to take the decisions. हे जे काही आहेत हे झाले तुमचे अकाउंटिंग. पुढे अजून आपल्याला अकाउंटिंगच्या व्याख्या बघायच्या आहेत, पण हे आपण मिनिंग समजावून घेतो. मग आता आपल्याकडे अकाउंटिंग काय आहे, तर अकाउंटिंग एक इम्पॉर्टंट घटक आहे. कसा इम्पॉर्टंट घटक आहे, इम्पॉर्टंट घटक आहेत हे म्हणण्यापेक्षा अकाउंटिंग इज द लँग्वेज ऑफ बिझनेस हे जास्त सोयीस्कर आहे. अकाउंटिंग इज द लँग्वेज ऑफ बिझनेस हे म्हणणं जास्त सोयीस्कर कसं होईल, तर तेही आपण बघूया. जोपर्यंत तुमचं प्रॉपर अकाउंटिंग होत नाही तोपर्यंत तुमच्या बिझनेसचे रिझल्ट तुम्हाला कॅल्क्युलेट करता येणारच नाही. म्हणून अकाउंटिंग आपल्याला क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. कोणती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते, क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. आता आपल्याला इन्फॉर्मेशनचे प्रकार इतक्यातच नाही तर पुढे जाऊन आपल्याला ते बघायचे आहेच. मी तुम्हाला ते सांगेन की क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय आणि क्वालिटेटिव्ह म्हणजे काय. आता इथे जे काही अकाउंटिंग आहे जसं आपण अगोदरच बघितलं आहे की बुककीपिंग आणि अकाउंटन्सी मध्ये फक्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतात. म्हणजे अकाउंटिंग मध्ये येणारे ट्रान्झॅक्शन हे फायनान्शियल इन नेचर असतात. म्हणजेच काय हो, जी संस्था आर्थिक व्यवहार करते तीच अकाउंटिंग करते हा त्याचा अर्थ. म्हणून असे व्यवहार करणाऱ्या संस्थेला इकॉनॉमिक एंटाइटीज असं म्हटलं जातं.
आता मी जर असं म्हटलं की अशी संस्था सांगा की जी पैशांमध्ये व्यवहार करत नाही, जवळपास अशी संस्था एकही सापडणार नाही. अगदी तुम्ही म्हटलात की सोशल ऑर्गनायझेशन, तर तिथे सुद्धा त्यांना त्यांचे खर्च भागवण्यासाठी पैसा गरजेचाच असतो. कारण पैशामध्ये खरेदी शक्ती आहे आणि त्यामुळे कुठलीही वस्तू खरेदी करायची असेल तर आपल्याला किंवा कोणतीही गरज भागवायची असेल तर आपल्याला पैशाची आवश्यकता असते. आणि अशी जी काही अकाउंटिंग इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला फायनान्शियल डिसिजन म्हणजे इकॉनॉमिक डिसिजन घेण्यासाठी मदत करत असते. ठीक आहे, हे तर झालं अकाउंटिंगचं मिनिंग. म्हणजेच काय, अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग, मेजरिंग, recording, summarizing, analyzing, and communicating the financial information of the business to the various users for taking decisions. या प्रकारे आपण अकाउंटिंगचं मिनिंग बघितलं. आता आपण अकाउंटिंगची डेफिनेशन बघू. बघा, मग अकाउंटिंग म्हणजे काय, तर अकाउंटिंग ही एक प्रोसेस आहे, जसं आपण आत्ताच बघितलं मिनिंग मध्ये. पण ज्यावेळेला या अकाउंटिंगच्या सोबत आपण काही प्रिन्सिपल्स, काही रूल्स, काही कन्व्हेन्शन्स, काही कन्सेप्ट पाळतो त्यावेळी ते ऑटोमॅटिकली सायन्स तयार होतं. मग जसं आपण अगोदरही बघितलं होतं की सर आमचे जे काही आजोबा आहेत शाळेत अजिबात गेले नाही, अंगठे बाद बरोबर, पण शेतीचे व्यवहार अगदी टिपटॉप ठेवतात. ऑल्सो, कारण पूर्वीच्या काळी सुद्धा आपले जे काही पूर्वज होते ते जरी अशिक्षित होते तरी तेही व्यवहार बरोबर ठेवायचे. घरामध्ये आपली आजी ती सुद्धा घरातलं सगळे व्यवहार अगदी चोख ठेवते. म्हणजेच काय हो, अकाउंटिंग ही एक कला आहे, जशी बुककीपिंग कला. मग अकाउंटिंग इज ए आर्ट, पण ती केवळ जोपर्यंत तुमच्या व्यवसायाचं स्वरूप छोटा आहे. जसं उदाहरणार्थ दूधवाला, भाजीपाला विक्रेता, पानटपरीवाला, छोटा किराणा दुकान. पण ज्यावेळेला तुमच्या व्यवसायाचा आकार हा मोठा होतो त्यावेळेला मात्र तुम्हाला व्यवस्थित पद्धतशीर रेकॉर्ड ठेवणं गरजेचं असतं, कारण तुमच्या व्यवसायावरती अनेक प्रकारचे कायदे लागू होतात. म्हणून तुम्हाला त्या कायद्याची चौकट पाळावीच लागते. म्हणून तिथे नियम येतात, तिथे कायदे येतात. ज्यावेळेला याच्यात सगळ्यांमधून आपण एक अकाउंटिंगची पद्धत डेव्हलप करतो तेव्हा त्याला सायन्स असं म्हटलं. म्हणून अकाउंटिंग इज अन आर्ट and science of recording, classifying and summarizing. इथपर्यंत जे काही आहे हे झाले तुमचे बुक किपिंगचे पार्ट. मग जिथे बुक किपिंग संपलं आता तिथून अकाउंटिंग सुरू झालं. समरायझिंग द फायनान्शियल इन्फॉर्मेशन इन सिस्टमॅटिक अँड सायंटिफिक मॅनर. कसे, अँड इन मॉनिटरी टर्म टू कॅल्क्युलेट फायनान्शियल रिझल्ट. फायनान्शियल रिझल्ट म्हणजे काय हो, प्रॉफिट लॉस हे कॅल्क्युलेट करणे. अँड फायनान्शियल पोझिशन म्हणजे आपल्या व्यवसायाची स्थिती काय, आपल्यावरती कर्ज किती आहेत आणि आपल्याकडे मालमत्ता किती आहे. अँड कम्युनिकेट इट टू व्हेरियस युजर्स टू मेक द डिसिजन. व्यवसायाच्या युजर्सला त्यांचे योग्य ते निर्णय घेता यावेत म्हणून अकाउंटिंग ही एक अशी कला किंवा सायन्स आहे ज्यामध्ये पैशांचं मूल्य असलेले आर्थिक व्यवहार रेकॉर्ड केले जातात, क्लासिफाय केले जातात, ते समराईज केले जातात आणि ते सिस्टमॅटिक आणि सायंटिफिक पद्धतींचा वापर केला जातो आणि त्यातनं आपण नफा तोटा आणि आपल्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन कॅल्क्युलेट केली जाते. अशी जी काही प्रोसेस आहे याला अकाउंटिंग असं म्हटलं जातं. ही झाली आपली अकाउंटिंगची व्याख्या. आता पुढे आहेत आपले फंक्शन्स ऑफ अकाउंटिंग. हे जे काही फंक्शन्स ऑफ अकाउंटिंग आहे ते आपण उद्याला बघणार आहोत. क्लासचं टायमिंग सकाळी 8 वाजेचा आहे.
टायमाच्या बाबतीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर डायरेक्टली पर्सनली कॉल करून मला सांगा. मग मी इथे थांबलो तर चालेल.